रायगड जिल्ह्यातील रोहा येथे आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या मेळाव्यात राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अधिकाधिक अवलंब करण्याचे आवाहन केले। रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांकडे वळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। रायगड जिल्ह्यात कृषी मेळाव्यांच्या आयोजनात रोहा तालुक्याने पहिल्या 5 तालुक्यांमध्ये स्थान मिळवले असल्याचे त्यांनी नमूद केले। महिलांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वाढवण्यासाठी शासनामार्फत कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यात येणार असून सेंद्रिय खतांच्या वापराबद्दल विशेष प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करावे तसेच स्थानिक शेतकऱ्यांकडून रोपे खरेदी करून रोजगार निर्मितीला चालना द्यावी असेही त्यांनी सांगितले। यावेळी सफेद कांद्याला मिळालेल्या GI मानांकनाचा उल्लेख करत रोहा, सुपारी आणि वाल या पिकांना GI मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मेळाव्यात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच विविध कृषी साहित्य आणि अनुदान योजनांची माहिती देण्यात आली। आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे। खरोखर ताई, आम्ही 2 वर्षापूर्वी विजयाताई आणि मी स्वतः आणि सर्व पंचायत समिती टीम, लवटे साहेब वगैरे असतील, आम्ही शेताच्या बांधावरती जाऊन खेळू तिटे काका बाहेरचे यांच्या शेतावरती जाऊन खरोखर मी आमच्या नजरेने आम्ही जी शेती त्यांच्या पद्धतीने केलेली आहे ते खरोखर उत्कृष्ट दर्जाची शेती आपले शेतकरी करत आहेत। आणि आपल्या या शेती व्यवसायाकडे आपल्या विभागातील तरुण भरपूर प्रमाणात वळले आहेत, तर त्यांचा प्रोत्साहन करणे, त्यांना सन्मान करणे खूप अत्यंत गरजेचं आहे। भविष्यात शेती आणि शेती करणारा शेतकरी जर वाचला तर देश वाचेल। नक्कीच ताई, आपण महिला व बाल विकास विभागाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी तो विभाग अदृश्य होता, परंतु त्या विभागाला आपण चांगल्या पद्धतीने कामगिरी करून तृप्तिक्षेपात आणलं आणि मंत्रिमंडळात त्या विभागाला एक चांगलं स्थान मिळवून दिलं। आज लाडकी बहीण सारखी एक उत्कृष्ट योजना आपल्या विभागामार्फत राबवली जाते, अतिशय यशस्वीरित्या ही योजना राबवली जाते। याचे श्रेयताही आपणास जाते। संबंध महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींचं आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि भविष्यात देखील मिळत राहील।